आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल हळदीच्या पानातल्या पातोड्या. ह्या अगदी खायला एकदम टेस्टी लागतात आणि गरमागरम खाल्ल्या ना निवारणा तुपाची धार सोडली की आणखी सुंदर लागतात त्या. नमस्कार, मी आशा. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करू. पातोड्यांसाठी घेतले मी हळदीची पानं, इथे 2 घेतले. 1 वाटी ओलं नारळ खवून घेतलंय. अर्धी वाटी गूळ घेतलंय. वेलची पूड घेतले. थोडं त्यामध्ये जायफळ किसून टाकायचं आहे आणि थोडे बदामाचे काप घेतलेत. ज्यावेळेस सारण बनवू त्यावेळेस थोडं तूप टाकायचं त्याच्यामध्ये. आणि इथे 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. उकळताना उकळी काढायची आपल्याला पिठाची. इथे मी एक कढई तापत ठेवले, त्याच्यामध्ये तूप टाकू थोडं. आता हे आपण खोवून घेतलेलं खोबरं आहे ते टाकून घेऊ. आणि ह्याला 2-3 मिनिटं फ्राय करू आपण. त्यातला पाण्याचा अंश काढून टाकू. पाण्याचा अंश काढलं की पदार्थ कुठलाही चिकट जातो. आणि हे आपण मोदकाला करतो ना तसं सारण बनवायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ. आता गूळ विरघळेपर्यंत आपण हलवत बसायचं आहे. आणि बदामाचे काप पण टाकून घेऊ त्याच्याबरोबर. तुम्ही काप तुपात टाकले तरी चालतील. तर गूळ विरघळत जाईल बघा कसं ते. आणि ह्याला जास्त शिजवायचं पण नाहीये, नाही तर आपलं सारण हे कडक होईल. सारण आपलं तयार झालं. आता आपण गॅस बंद करू. आणि वरून टाकू वेलची पावडर आणि थोडं जायफळ किसून टाकू. आणि चांगलं मिक्स करून घेऊ. हे बाजूला आपण थंड करायला बाजूला ठेवू आणि पिठाची उकड काढून घेऊ. आपलं सारण थंड होईपर्यंत आपण आता पिठाची उकड काढू. आता मी 1 वाटी पीठ घेतले. आता 1 वाटी त्यासाठी पाणी वापरायचं. आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि चिमूटभर मीठ टाकायचं. त्याला चांगली उकळी आली की ह्याच्यामध्ये पीठ टाकून हलवून घ्यायचं. पाण्याला आता खळखळून उकळी आली. आता गॅस कमी करून त्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊ आणि हे सतत हलवायचं, गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत. गॅस कमी केलाय मी आणि त्याला 1 मिनिट झाकून घेऊ आपण, म्हणजे आतल्यात तो पीठ मुरलं जातं. आता हे एका परातीत काढून घेऊन गरम गरम वाटीच्या साहाय्याने मळून घेऊ. कारण हाताने मळलं की चटका बसतो हाताला, म्हणून वाटी वापरायची आपण. वाटीला खाली तूप लावायचं थोडं आणि लगेच मळून घ्यायचं.
ह्याच्यात गुठळ अजिबात झालेलं नाही आहे. का मी गॅस बंद करते आणि 5 मिनिटं असं झाकून ठेवते. आपली उकड चांगली शिजलेली आहे. आता परातीत आपण काढून मळून घेऊ तिला. मी एक वाटी घेतले, त्याला खाली तूप लावले. हे वाटीच्या साहाय्याने असं मळून घेते. गरम गरम आहे ना. थोडं थंड झालं. आता आपण चांगला हाताने मळून घेऊ. हाताला पण थोडं तुपाचा हात लावलाय मी. असं पीठ मऊसूत व्हायला पाहिजे, मग छान पातोल्या होतात. आपलं पीठ तयार आहे. आता आपण पातोल्या करायला घेऊ. आता इथे एक मी हळदीचं पान घेतले, त्याला थोडं तूप लावून घेते. आता तूप लावले. आता एक हुंडा घ्यायचा आणि त्याच्यावर थापायचा. असं पातळ अगदी थापून घ्यायचं मस्त त्याचे. हुंडा थापून झाले. आता त्याच्यावर आपण सारण टाकू. सारण पसरवून घ्यायचं आणि पान एक साईडने दुमडायचं. असं कडा दाबून घ्यायच्या. आता दुसरं थापून घेऊ. त्याला पण तुपाचा हात लावून घ्यायचा. तुपाचा हात का लावते, कारण खाली पीठ चिटकू नये म्हणून. पाणी मी एका पातेल्यात उकळत ठेवले. आता त्याच्यावरती चाळण ठेवून त्या चाळणीमध्ये हे पातोळे टाकायचे आणि 10 मिनिटं उकडून घ्यायचे. जास्त उकडवायचे नाहीत, कारण आपण पहिलं पीठ उकडवून घेतलेलं आहे. आता उकडायला ठेवू आपण. पाणी छान उकडले. आता हे 10 मिनिटासाठी वाफवून घेऊ आपण. आता त्याच्यावरती झाकण ठेवू आणि 10 मिनिटं चांगलं वाफवायचं. आपले पातोळे शिजवून झाले. आता आपण झाकण काढू आणि गॅस बंद करू आणि हे पातोळे एका डिशमध्ये काढून घेऊ. आता गरमागरम पातोळ्यांवर तुपाची धार सोडू आपण.